ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण मंगेश वैखरे दादांच्या शुभ हस्ते जे हनुमान वाकस संघाचे सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारे कर्जत तालुक्यातील फेमस कॅप्टन मॅगी उर्फ मंगेश वैखरे यांच्या शुभ हस्ते गौरव तांबोलीला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊ। खरं तर जय हनुमान वाकस या टीमला लीड करत मंगेश वैखरे यांनी सर्वाधिक ट्रॉफी ॲज अ कॅप्टन म्हणून जिंकल्यात आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण गौरव तांबोलीला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी इथून देतोय। आणि गेल्या वर्षी मंगेश वैखरे दादांकडून जय गावदेव चषकाला स्पोर्ट्स शूज देण्यात आले होते बेस्ट बॉलरसाठी। आजही आम्हाला ते शूज आठवत आहेत। मंगेश वैखरे दादांनी गेल्या वर्षी देखील चांगलं सहकार्य केलं होतं आणि या वर्षी मंगेश वैखरे दादांच्या वतीने आम्हाला टी शर्ट या ठिकाणी देण्यात आले। मंगेश दादा आपल्या मनापासून आभार। टी शर्ट मंगेश वैखरे दादांच्या वतीने बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी देण्यात आले, मनापासून धन्यवाद। मंगेश दादा आपण मंचावरती यावं, आपलं स्वागत। जय गावदेव नेवाळीची स्पर्धा म्हटली नाही की फार मजा येते, भरपूर सारी बक्षीस असतात, नवीन नवीन डिझाईनच्या ट्रॉफी ते दरवर्षी घेऊन येत असतात। जगदीश तांबोळी दादा या ठिकाणी उपस्थित झाले। जगदीश तांबोळी यांना विनंती करेल की आपण स्टेजवरती यावं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। जय गावदेव क्रिकेट संघ नेवाली या संघाचे आधारस्तंभ आणि खरं तर तुम्ही फक्त आयोजन करा, आम्ही सर्व सांभाळून घेऊ असं नेहमी सांगणारे संघाचे पाठीराखे आणि आधारस्तंभ म्हणजे सन्माननीय विद्यमान सदस्य सुनील दुर्गे दादा आणि त्याचबरोबर उद्योजक भरत भागीत दादा यांच्या सहकार्याने उभारलेली ही भव्य दिव्य स्पर्धा। खरं तर या स्पर्धेला दोघांचं इतकं मोठं सहकार्य आहे की आपण जसं म्हटलं ना की तुम्ही फक्त आयोजन करा, आम्ही सर्व सांभाळू आणि या दोनही व्यक्तींचं आपण मनापासून कौतुक करूया। जाऊया मॅचकडे, एक बिग फाईट मॅच दुर्वा 11 सावळे आणि त्यांच्या विरोधात ज्या टीमची दहशत आहे। कोळीचं मैदान म्हटलं की ट्रॉफी ही हमखास असा वाकस संघ मैदानाच्या आतमध्ये। पहिलाच बॉल राज वैखरेचा फटका कव्हरच्या वरून काढला आहे, सर्कलला भेदत चेंडू सीमा पार। इन फॉर्म बॅटर आहे राज वैखरे, मागच्या आठवड्यामध्ये कशेलेच्या मैदानावरती 42 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती राज वैखरेने आणि पुन्हा एकदा आपल्या बेस्ट इनिंग नंतर राज वैखरे टीमला लीड करतोय। कॅप्टन नवनाथ माळी यांनी राज वैखरे यांच्यावरती विश्वास दाखवला आणि ओपनिंगच्या भूमिकेत पाठवला आणि त्यानंतर राज वैखरेचा आलाय चौकार। दुर्वा 11 सावळे टीमकडून गोलंदाजीसाठी आलाय सनी धुळे। सनीचा परफॉर्मन्स देखील चांगला आहे, पण पहिला चेंडू मात्र चौकारासाठी पाठवला राज वैखरेने। गोलंदाज तयार सनी धुळे। दुसरा बॉल थोडा खाली राहिला, राज ऑन साईडला खेळायचं होतं, डॉट बॉलची सांगता झाली सनी धुळेकडून। खरं तर दुर्वा 11 सावळे संघाने मागच्या महिन्यामध्ये 3 ट्रॉफी जिंकल्यात, त्यामुळे 3 ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे आणि वाकस संघ या विभागातील बलाढ्य संघ आणि त्यांच्या विरोधात सध्या दुर्वा 11 सावळे संघाची मॅच। चांगला बॉल टाकलाय, राजचा फटका ऑन साईडला, सर्कलच्या बाहेर चेंडू आलाय, रुपेश जुळे बॉल पर्यंत पोहोचलाय, चेंडू हातात येईल तोपर्यंत दुसरा धावेचा कॉल। धावा कंप्लीट होती 2, 3 चेंडू धावसंख्या पोहोचतीये ती मात्र 6 या अंकावरती। या खेळपट्टीवरती कालच्या दिवसामध्ये 52 ते 53 धावा भरपूर होत होत्या, चेसिंग पाहिजे तशी होत नव्हती। खरं तर काल 2 मॅच अशा होत्या जिथे जी बॉलिंग झाली, खरं तर वावलोली आणि बेकरेमध्ये जो सामना झाला जिथे नयनने 4 बॉलमध्ये 3 धावा करू दिल्या नाहीत बेकरे टीमला, तो एक जबरदस्त सामना झाला आणि सेमीफायनलमध्ये हंबरपाडा संघाने वावलोलीला 10 धावा करून दिल्या नाहीत, तो एक जबरदस्त सामना झाला। राजचा फटका थोडा हवेत होता, एका रनने स्ट्राईक रोटेट होईल वाकस टीमची। धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर आहे ती 7। चांगली सुरुवात आहे, विकेट सेफ आहे ती राज वैखरेच्या आणि ऋतिक दळवी या वर्षीचा हा देखील एक इन फॉर्म प्लेयर आहे। ऋतिक राज हे नाव ऐकलं तरी गोलंदाजांना थोडी धास्ती वाटते। सनी धुले हा देखील दुर्वा 11 सावळे संघाचा चॅम्पियन बॉलर आहे, पॉवर प्लेची ओव्हर तो आपल्या टीमसाठी सातत्याने टाकतोय। चांगला शॉट समोरच्या दिशेने उडवलाय, षटकार, स्टँड अँड डिलिव्हर, टोकला 5व्या चेंडूवरती 13 धावसंख्या वाकस संघाची।
5 चेंडू आणि 13 धावा. सनी दुलेवरती ऋतिकचा षटकार आलाय. लास्ट बॉल ओव्हर नंबर 1 चा. चांगला बॉल इथून टाकलाय. पहिल्या ओव्हरची समाप्ती केली. सनी दुलेने धावा खर्च केला 13. बॅटिंग करत असताना ऋतिकने 2 चेंडूमध्ये केल्या धावा 6. राज वैखरेने 4 बॉलमध्ये धावा केल्या 7. अशा एकूण 13 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आल्यात. विकेट मात्र ओपनिंगचे दोन्ही बॅटर सेफ आहेत. जय गावदेव चषक नेवाळीची ही स्पर्धा 4 दिवसाची ही स्पर्धा आहे आणि बरीचशी बक्षीस आहे. खरं तर या स्पर्धेसाठी तुम्ही बघू शकाल पहिल्या 4ही क्रमांकाच्या 4 ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात. सन्माननीय नेवाळी गावाचे उद्योजक भरत भागीत यांच्याकडून आम्हाला 4ही क्रमांकाच्या 4 ट्रॉफी देण्यात आल्या. त्यानंतर वाकस ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सुनील दुर्गेदादा यांच्या वतीने आम्हाला सामनावीराच्या 31 ट्रॉफीज, मालिकावीराची ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याचबरोबर आर्थिक मदत देखील सुनील दुर्गेदादांच्या वतीने आम्हाला करण्यात आलेली आहे. सुनीलजी दुर्गेदादा आणि भरत भागीदादा यांच्या वतीने या सर्व ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्यात. त्यांच्या मनापासून कौतुक. आणि 4 आकर्षक फलंदाजासाठी मात्र जवळपास 4,000 रुपये किमतीची बॅट कैलास वैखरे दादांच्या वतीने आम्हाला देण्यात आलेली आहे. कैलास वैखरे दादांचं देखील मनापासून कौतुक. मंगेश वैखरे दादांच्या वतीने आम्हाला उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजसाठी आकर्षक टी शर्ट देण्यात आले. त्यांच्याही मनापासून कौतुक. गेल्या वर्षी मंगेश वैखरे दादांनी बेस्ट बॉलरसाठी शूज दिले होते. यावर्षी मात्र टी शर्ट दिलेत. त्यांचं मनापासून पुन्हा एकदा कौतुक. गोलंदाज तयार. 1 ओव्हरमध्ये धावा झाल्या 13 आणि गौतम धुळे आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिला बॉल राज वैखरेचा फटका. चुकीची फिल्डिंग झाली केतनकडून. बॉल कव्हर केला. प्रसाद मोडकचा थ्रो. फक्त एकच धाव. खरं तर हा सामना चांगल्या इनिंग बॅलन्स करणाऱ्या ओपनिंग जोडीचा आहे. राज वैखरे आणि ऋतिक दलवी. राज वैखरेने कशळच्या मैदानावरती काय बॅटिंग केली होती. समोर विपक्षी टीमला 54 मधल्या एकट्या राज वैखरेने 42 धावा काढल्या होत्या आणि ऋतिक फक्त साथ देत होता. आणि आता ऋतिक देखील तितक्याच बरोबरीने धावा करतोय आणि गौतम धुळे ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. 1 बॉल आणि 14 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू झालाय. गौतम धुळे दुर्वा इलेव्हन सावळे संघाचा गोलंदाज. 3 ट्रॉफीज गेल्या महिन्यामध्ये जिंकल्यात दुर्वा इलेव्हन सावळेने आणि त्यांच्या विरोधात वाकस. चांगला बॉल. फटका ऋतिकचा आणि चेंडू सीमा पार. पोचला चौकार. ठोकला ऋतिकने षटकार आणि जय गावदेव चषकामध्ये शुभागमन होत आहे. वाकस ग्रामपंचायतीचे तंटमुक्ती अध्यक्ष कैलास शिनारे साहेबांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. मी विनंती करतो कैलास शिनारे साहेबांना की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. फक्त षटकारांची खेळी सध्या साकारतोय ऋतिक दळवी आणि गौतम धुळेवरती षटकार ठोकत धावसंख्या पोहोचतीये आतापर्यंत 24. धमाका आहे बॅटरचा आणि त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत ते दुर्वा इलेव्हन सावळेला. गौतमचा हा चेंडू नो बॉलची फेक अबोव दी वेस्ट होता. बॅटला जरी लागला असा ऋतिकचा तरी आणखी धावा मिळाल्या असा वाकस टीमला. 25 झाल्यात. पुढील बॉल असेल तो मात्र फ्री हिटचा आणि तंटमुक्ती अध्यक्ष कैलास शिनारे साहेबांना विनंती करेल की आपण मंचावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय गावदेव चषक नेवाळीमध्ये. काल कैलास शिनारे दादांचा वाढदिवस होता. दादांना वाढदिवसाच्या थोड्या लेट पण थेट शुभेच्छा. कैलास शिनारे दादा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गोलंदाज तयार. फ्री हिटचा बॉल. ऋतिकचा फटका. समोर आहे खेळाडू आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू निघाला सीमा पार. ऋतिकचा धमाका. चौकार.
चेंडू संपले 4, धावा आहेत 29. क्लीन बोल्ड केलाय, दांडी गोल केली ऋतिकची आणि इथून फलंदाज होईल बाद. जय गावदेव नेवाळी चषकामध्ये आज मात्र मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची गर्दी तुम्ही बघू शकाल. आणि या जय गावदेव क्रिकेट संघ नेवाली 4 दिवस चांगली स्पर्धा त्याने आयोजित केली आणि गणेश भागी दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. जय गावदेव क्रिकेट संघ नेवालीचे सर्व खेळाडूंचे लाडके अध्यक्ष गणेश भागी दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. अध्यक्ष साहेब गणेश भागी दादा यांना विनंती करेल की सन्मानाने आपण मंचावरती यावं. खरं तर आपल्या युवकांचे हे अध्यक्ष आहेत, त्यामुळे अध्यक्ष साहेब आपण सन्मानाने यावं. आपलं हार्दिक स्वागत. विकेट सेफ राहायला हवी होती. ऋतिक बाद झालाय, थोडी घाई केली. 29 धावा झाला आणि लास्ट बॉल गौतम धुळेचा. बंटी माळी आलाय, लास्ट बॉल फेस करेल. चांगला बॉल गौतम धुलेचा, पण इथून मात्र थोडा बाहेर होता, चेंडू बाहेर होता. एका रनने 30 धावा झाल्यात त्या वाकस टीमच्या. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होत्या, 5 बॉलमध्ये 17 आल्यात. विकेट राहिल्या तर भरपूर मोठी धावसंख्या उभारेल वाकस संघ. पण गौतम धुळेने विकेट घेत मात्र धावसंख्येला थोडा पॉज दिलाय. पण बंटी माळी हा देखील एक चांगला खेळाडू आहे, चांगली बॅटिंग यावर्षी बंटी देखील करतोय बऱ्याच स्पर्धांमध्ये. लास्ट बॉल हलक्या हाताने फक्त टच करत होते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. वाकस टीमची धावसंख्या ऋतिक बाद झाल्यानंतर धावा आहेत त्या मात्र 30. तुर्वा 11 सावले टीमकडून सनी धुलेने 13 दिल्या आणि त्यानंतर आला तो गौतम धुळेने धावा दिल्या 17. अशा 2 ओव्हरमध्ये 30 झाल्यात. ड्रिंक ब्रेक 2 षटकानंतर पाणी इथून पुरवण्यात येत आहे. धीरज घोसाळकर आणि संदेश घोसाळकर यांनी नवीन टी शर्ट जय गावदेव वाकस संघासाठी पुरस्कृत केले आणि ते नवीन टी शर्ट परिधान करून या मॅचमध्ये जय गावदेव वाकस संघ उतरलाय. मागच्या स्पर्धेमध्ये जय गावदेव जय हनुमान या युतीने खेळला होता. मंगेश वैखरे टीममध्ये होते. सेकंड राऊंडपर्यंत संघ खेळला होता आणि आता मात्र 2 ओव्हरमध्ये धावसंख्या उभारली आहे 30. या स्पर्धेसाठी आम्हाला आणखी बऱ्याच व्यक्तींचं सहकार्य लाभलंय. तर या स्पर्धेसाठी आम्हाला जय गावदेव क्रिकेट संघ नेवालीसाठी सर्व टीमला टी शर्ट देण्यात आलेत. वावलोलीचे सन्माननीय सरपंच योगेश कांबेरे दादा यांच्या वतीने जय गावदेव टीमला सर्व टी शर्ट देण्यात आले, त्यांचे मनापासून आभार. त्यानंतर कूलर, तुम्ही मॅन ऑफ द सिरीजसाठी जे कूलर बघताय चिंदू बुवा दुर्गे यांच्या वतीने आम्हाला कूलर देण्यात आले, त्यांचे आभार. त्यानंतर शूज जोडी आकाश भागीत यांच्या वतीने आम्हाला शूज जोडी देण्यात आलेली आहे. त्यानंतर स्पर्धेसाठी चेंडू बॉल आम्हाला पुरवण्यात आले, आतिश भोईर यांच्या वतीने बॉल पुरवण्यात आले. आणि कमिटीसाठी 4 दिवस जेवण कुमार धुळे दादा यांच्या वतीने आम्हाला जेवण देण्यात आलं, त्यांचे मनापासून आभार. कैलास वैखरे दादांकडून आम्हाला 4000 रुपये किमतीची बॅट देण्यात आलेली आहे, कैलास वैखरे यांचे आभार. त्यानंतर ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून देण्यात आलं ते सन्माननीय सरपंच साहेब संजयदा तांबोली यांच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात आले. नितीन धुळेदादा उपतालुका प्रमुख नितीन धुळेदादा चोरावळे गावचे यांच्या वतीने आम्हाला आर्थिक सहाय्य करण्यात आले. वाकस ग्रामपंचायतीचे सदस्य रवींद्र खांबाळे दादा यांच्या वतीने आम्हाला आर्थिक सहाय्य करण्यात आले. त्याचबरोबर वाकस गावाचे उद्योजक रोशन शेठ दळवी यांच्या वतीने आम्हाला आर्थिक सहाय्य करण्यात आले, त्यांचेही आभार. नंतर जाऊया ओव्हर नंबर 3 ला होती सुरुवात. गोलंदाज तयार अक्षय. पहिलाच बॉल राज वैखरेचा फटका आणि फिल्डिंग रुपेश धुळेकडून. चेंडू मात्र हातातून निसटला आणि धावा मिळती 2. खरं तर आज रुपेश धुळेच्या हातामध्ये चेंडू येत नाहीये, समोर चेंडू येत, हवा जास्त आहे आणि हवा असल्या कारणाने चेंडू थोडासा टर्न होतोय. धावसंख्या 32. दोन बॉल संपलेत अक्षय मोडकचे, धावा आहेत मात्र 32. राज वैखरेला या ओव्हरमध्ये थोडं शांत ठेवले ते अक्षय मोडकने. सावळे संघासाठी एक कमबॅक करणारी ओव्हर पाहिजे,
कारण 15च्या सरासरीने वाकस संघाची धावसंख्या सध्या धावगतीवरती आहे. गोलंदाज अक्षय. फटका राज वैखरेचा, पाठवलाय चेंडू सीमा बाहेर, ठोकलाय षटकार. राज अण्णाच्या बॅटमधून आला षटकार. वाकसकरांचा लाडका अण्णा मध्ये राज अण्णा आणि राज अण्णाचा हा षटकार. जॉन्टी अण्णा यांच्याकडून या षटकाराची प्रचंड तारीफ करण्यात आलेली आहे. कारण थांबून खेळलेला आणि जागेवरून ठोकलेला षटकार आहे राज अण्णाचा. धावसंख्या 38, 3 बॉल 38. फुल टॉस, फुल टॉस, पुन्हा एकदा षटकार. लॉंग ऑन मध्ये राज अण्णाचा आणखी एक षटकार. आता तिसरा षटकार आला तर राज अण्णा यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. जॉन्टी दळवी यांच्याकडून 500, कैलास वैखरे यांच्याकडून 500, एकूण 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे राज अण्णांसाठी. 2 चेंडू 2 षटकार. अक्षय मोडकने 2 बॉलवरती राजला थांबवलं होतं, पण त्यानंतरचा जो खेळ राहिला आहे राज वैखरे अर्थात राज अण्णा आणि धावा आहेत मात्र आतापर्यंत 44 धावा. 5वा बॉल षटकार. हॅट्रिक इथून कंप्लीट करतोय राज वैखरे. 3 लगातार षटकार. कैलास वैखरे यांच्याकडून या षटकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत. आणि काय परफॉर्मन्स आहे राज वैखरेचा. 3 लगातार षटकार. अक्षय मोडककडे खरं तर या 3 बॉलवरती उत्तर नव्हतं. 2 बॉल त्यांनी 2च धावा दिल्या होत्या राज वैखरेला. 3 षटकाराने 50 धावा इथून कंप्लीट झाल्यात वाकस टीमच्या. 50 धावा आणि आता एक बॉल इथून अक्षय मोडकचा बाकी आहे. यानंतर सेकंड राऊंडची मॅच आपण खेळवणार आहोत. लास्ट बॉल हवेत आहे आणि पाठवलाय चेंडू. लगातार चौकार, लगातार चौथा षटकार. पॉवर ऑफ राज वैखरे, पॉवर ऑफ राज अण्णा. धावा संख्या 3 ओव्हरमध्ये 56. एक बक्षीस आलं 500चं, आणखी 1 रुपयाची वाढ झाली. कैलास वैखरेकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. राज अण्णाने काय बॅटिंग केली आहे. 4 षटकार. 3 ओव्हरमध्ये धावा संख्या 56. 2 ओव्हरमध्ये 30 होत्या. 2 बॉलमध्ये 2च आल्या. 32 होत्या आणि 4 बॉलमध्ये 4 षटकार. खरं तर ऋतिक बाद झाला आणि अण्णाला बॅटिंग मिळाली आणि त्याने ठोकले 4 षटकार. राज वैखरेसाठी आणखी कॅश प्राइज. मंगेश वैखरे देखील आता पुढे आलेत. राज वैखरे यांच्या बॅटमधून आतापर्यंत धावा झाल्या 34 आणि जर राज वैखरेने 50 कंप्लीट केली तर मंगेश वैखरे यांच्याकडून देखील कॅश प्राइज असेल 501 रुपयाचं. 2000चं वाढवण्यात आलंय. 2000चं कॅश प्राइज. 34 धावांवरती सध्या राज वैखरे बॅटिंग करतायत. 11 चेंडू आणि 34 धावांवरती नॉट आउट खेळतोय राज वैखरे. आणि लास्ट ओव्हर मध्ये आला रुपेश झुले. लेफ्ट हँड बॉलर आहे रुपेश, फसवण्यामध्ये माहीर आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस, पाठवला चेंडू सीमा पार. नो बॉल प्लस आलाय चौकार. खतरनाक बॅटिंग आहे वाकस टीमची. खरं तर 4 षटकारांनी मोमेंटम थोडा चेंज झालाय आणि वाकस टीमच्या धमाकाने आता धावसंख्या पोहोचतीये 61 या अंकावर. 61 धावा आणि अजून 6 बॉल बाकी आहेत. 2 ओव्हरमध्ये 30 होत्या. एकाच ओव्हरमध्ये 31 आले म्हणायला हरकत नाही. फ्री हिटचा बॉल रुपेश जुळेकडून. खरं तर ऋतिक पास झाला असं वाटलं की मोठी विकेट आली, पण राज वैखरे राज अण्णा थांबले आणि धमाका केला. धावसंख्या 61. फ्री हिटचा बॉल रुपेश जुळेकडून. समोर बंटी माळी. खोलात टाकलाय चेंडू. फ्री हिटचा बॉल होता. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात. विवेक वैखरे, नवीन फलंदाज विवेक वैखरे. 1 बॉल आणि धावसंख्या 61.
बंटी माळी बाद झाला. फ्री हिटच्या बॉलवरती विकेट गमावली रनआउटच्या स्वरूपात. 61 धावा. विवेक वैखरे स्ट्राईक वरती आला. रुपेश झुळे. विवेक वैखरेचा फटका. एकच धावेवरती थांबतील राज अण्णा. 11 बॉल मध्ये 34 वरती नाबाद आहे. 4 बॉल बाकी आहेत. गरज आहे 50 साठी 16 धावांची. पाण्याची डिमांड होतीये. पाण्याची बॉटल आपण घेऊन जा. धावसंख्या आहे आतापर्यंत 62 धावा. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळे आयोजित जय गावदेव चषकाचा हा दिवस 3रा. काल हंबरपाडा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय आणि वावलोली संघ सेमी फायनल मध्ये काल पराभूत झाला. कालची सेमी फायनलची मॅच 46चं टार्गेट होतं. वावलोली संघाने 2 ओव्हर मध्ये 35 केल्या होत्या. असं वाटलं की वावलोली संघ एकतर्फी जिंकेल, पण हंबरपाडा संघाच्या संकेत या बॉलरने 11 धावा करू दिल्या नाहीत आणि फायनल मध्ये पोहोचला हंबरपाडा. आणि वावलोली संघ एका ट्रॉफीचा मानकरी आहे. आणि योगेश कांबेरे यांच्या वतीने जय गावदेव या संपूर्ण टीमला, आयोजन टीमला सर्व टी शर्ट देण्यात आले, नवीन टी शर्ट. त्याबद्दल योगेश कांबेरे यांचे मनापासून आभार. आणि रुपेश झुळे. राज अण्णा स्ट्राईक वरती पोहोचलाय. रुपेश झुळेचा हा चेंडू इथून आलाय डॉट. धावसंख्या 62. 3 बॉल बाकी आहेत आणि 50 साठी धावा पाहिजे 16. हायेस्ट टोटल या स्पर्धेची 3 दिवसामध्ये आतापर्यंत कोणीही 62 धावा ठोकल्या नव्हत्या. ते वाकस टीमने करून दाखवलं आणि 62 वरती राज अण्णा अजूनही 3 बॉल बाकी आहेत. खरं तर सर्व वाकसकरांच्या नजरा राज वैखरेची 50 होईल का याकडे लागल्यात. 3 बॉल आहेत आणि राज अण्णा ज्या पद्धतीने खेळतात ना, एक पाऊल पुढे जर ते आले तर कदाचित 3ही बॉलवरती षटकार चौकार खेळून आपली 50 दिमागदार 50 ते कंप्लीट करतील. कैलास वैखरे यांना खरं तर टेन्शन आहे. इथून पुढचे 3 बॉल आहेत. गोलंदाज रुपेश झुळे. थोडंसं प्रेशर आहे कारण राजने 4 बॉलमध्ये अक्षय मोडकला 4 षटकार ठोकले. मग आता 3 बॉल रुपेश झुळे आपल्या टीमसाठी. फिल्डिंगमध्ये थोडा चेंजेस आणलाय. साईड देखील त्याने बदललेली आहे. आणि समोर राज वैखरे समोर 4था बॉल. विकेट इथून बाद. रनआउटच्या स्वरूपात 2 बॉल बाकी आहेत. नवीन फलंदाज धीरज घोसाळकर मैदानावरती उतरत आहेत. अर्थात वाकसकरांचा धीरू. 2 बॉल 62 धावा. राज वैखरे खरं तर रन साठी चान्स घेतली, रिस्क घेतली आणि विवेक वैखरेची रनआउटची विकेट आली. 62 धावा. हायेस्ट टोटल जय गावदेव चषक नेवाळी या स्पर्धेची. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मॅचेस झाल्यात. 17वी मॅच आहे आणि 17व्या मॅच मध्ये 62 ही सर्वाधिक धावसंख्या वाकस या टीमने उभारलेली, जय गावदेव वाकस टीमने. आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रुपेश झुळेने मात्र या ओव्हरमध्ये सावले टीमला जे कमबॅक करून दिलं, जबरदस्त कमबॅक. कारण 4ही चेंडू. खरं तर हा लेफ्ट हँड बॉलर आहे. मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क यांना सातत्याने फॉलो करणारा आणि त्यांच्या पद्धतीने बॉलिंग करणारा सावळेचा हा बॉलर रुपेश झुळे चांगला बॉलर आहे, लेफ्ट हँड बॉलर. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तिरससाठी हा चेंडू होता. वेगवान होता. एका धावेचा कॉल आणि फलंदाज होईल इथून बाद. विकेट. आणखी एक रनआउटची. यानंतर सेकंड राऊंडचा सामना होईल. यानंतरचे सेकंड राऊंडचे सामने आयोजकांच्या वतीने सूचना की 3 ओव्हरचे सेकंड राऊंडचे सामने असतील. पहिला राऊंड 4 ओव्हरचा, दुसरा राऊंड 3 ओव्हरचा. धावसंख्या 62 वरतीच थांबलेली आहे. खरं तर ही ओव्हरमध्ये रुपेश झुलेच्या 5ही चेंडू आणि 5 चेंडूवरती फक्त 1 धाव आली आहे. काय कमबॅक राहिलंय वाकस संघाला. या ओव्हरमध्ये किमान 70 पार धावसंख्या घेऊन जाणं गरजेचं होतं. 62 वरतीच धावसंख्या आणि लास्ट बॉल. राज वैखरे. राज अण्णाचा शॉट पाठवलाय चेंडू सीमा पार. धावा पोहोचल्या. 2 चेंडू राज डॉट खेळले आणि त्यानंतर षटकार ठोकत धावसंख्या 68 पोहोचली आणि 69चं टार्गेट दिले दुर्वा 11 सावले टीमला. चला यानंतर
कोळिवली संघ आपण कुठे जाऊ नका, सेकंड राऊंडची मॅच आपण खेळवणार आहोत. विनिंग टीम आणि त्यानंतर कोळिवली यांच्यामध्ये मॅच होईल आणि 68 धावामध्ये 40 धावांची इनिंग खेळला तो मात्र राज वैखरे. 14 चेंडूचा त्याने सामना केला आणि 40 धावांची इनिंग, दुसरी बेस्ट इनिंग राजची या सीझनची. आधी कशाळ्याच्या मैदानावरती 42 धावांची आणि आता 40 धावांची इनिंग राज वैखरे इथे खेळलाय. मोहन दळवी टीमच्या पाठीशी आहेत, टीमचे कोच मोहन दळवी. आपणही स्टेजवरती यावं मोहन दादा. आपलंही स्वागत नेवाळीकरांच्या वतीने. जय गावदेव चषक नेवाळी यांच्या वतीने टीम कोच आणि टीम मॅनेजर म्हणजे मोहन दळवी. कुठेही स्पर्धा असू द्या तालुक्यात मोहन दळवी मात्र टीमचे कोच म्हणून या टीमच्या पाठीशी आहेत. आणि 68 धावा उभारल्यानंतर एक हायेस्ट टोटल चेस करावी लागणार आहे दुर्वा 11 सावले टीमला. एकूण 69 धावांचं टार्गेट आहे. दुर्वा 11 सावले टीमची सलामीची जोडी गौतम धुळे आणि केतन धुळे या ठिकाणी बॅटिंगसाठी उतरत आहेत. खरं तर आता दुर्वा 11 सावळे संघात हा सामना म्हणजे बेधडकपणे बॅटिंग करणार आहे. हायेस्ट टोटल उभारायची आणि सुरुवातीपासूनच आक्रमण आणि अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागणार आहे. केतन धुळे आणि गौतम धुळे या दोन सलामीच्या फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केला आणि एक बिग फाईट मॅच, मोठी मॅच होणार आहे मात्र नक्की. कारण 69 टार्गेट दिलं वाकस टीमने आणि पहिला गोलंदाज आलाय तो ऋतिक दळवी. वेगवान बॉलर ऋतिक दळवी आलाय आणि त्यांच्या विरोधात मात्र गौतम धुळे. यावर्षी गौतमने बेस्ट बॅटर म्हणून देखील 2 ट्रॉफी जिंकल्यात आणि त्याच्या समोर मात्र ऋतिक दळवी. खरं तर वाकस संघ सावळे टीमच्या विरोधात फार कमी मॅच खेळलाय आणि 69चा टार्गेट घेऊन आता केतन धुळे आणि त्याचबरोबर गौतम धुळे. दुर्वा 11 सावळे टीमचा पलटवार आता कसा असेल हे बघायचं आहे. होऊ शकतात धावा कारण ओव्हरमध्ये 3-3 षटकार महाग नाही आहेत या मैदानावरती. 17चंच टार्गेट आहे, 17चं सरासरी आहे ओव्हरमध्ये. त्यामुळे सावळे संघ 17च्या रन रेटने जाण्याचा प्रयत्न करेल विजयापर्यंत. 69 धावांचं लक्ष घेऊन ऋतिक दळवी ओव्हर नंबर 1 मध्ये. समोर मोठं आव्हान आहे तरी देखील त्याच हिमतीने दुर्वा 11 सावळे संघ उतरलाय. 1 महिना मागचा नवीन वर्ष 3 ट्रॉफी त्याने जिंकल्या. 1 ट्रॉफी भाकरीचा पाडा पहिल्या क्रमांकाची, नांदगाव येथे 1 ट्रॉफी जिंकली आणि हेदवली येथे 1 ट्रॉफी, अशा 3 ट्रॉफी सावळे संघाने जिंकल्यात. आणि वाकस टीमने 69चा टार्गेट दिल्यानंतर सुरुवात ओव्हर नंबर 1 ला इथून करतो ऋतिक दळवी. समोर आहे गौतम धुळे. पहिलाच बॉल गौतम धुळेचा फटका आलाय. स्क्वेअर लेग मधून चेंडू काढला, डीप मध्ये खेळाडू धावतोय. वेगवान पाठलाग चेंडूचा आणि बॉल अडवलाय. तोपर्यंत धावा इथून कंप्लीट केल्या. 3 धावा, 3 धावांची ही सुरुवात आहे दुर्वा 11 सावले टीमची. तीन धावांनी सुरुवात झाली. चांगला फटका होता गौतम धुळेचा. ओव्हरमध्ये 17चं रिक्वायर रन रेट आहे. त्यामुळे ओव्हरमध्ये 2 षटकार एखादा चौकार ही प्लॅनिंग आहे. ती मात्र बॅटिंग करणाऱ्या दुर्वा 11 सावले टीमची आणि कमालीचा परफॉर्मन्स करावा लागणार आहे. एक चॅम्पियन टीमच्या विरोधात खेळतीये वाकस आणि सावळे.
ऋतिकचा हा चेंडू बाहेर काढलाय, चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. व्हाईट बॉलची फेक झाली ऋतिक कडून. एक्स्ट्राची धाव मिळाली. एका बॉलवरती धावा झाल्या 4. 17चा रिक्वायर्ड रन रेट आणि दुर्वा 11 सावळे संघ चांगल्या फॉर्म मध्ये आणि बाहुबली केतन धुळे मैदानाच्या आतमध्ये. फटका केतन धुळेचा पॉइंटला बीट करत बॉल सीमा पार आलाय चौकार. 2 बॉल धावा झाल्यात 8. चेसिंग हायएस्ट चेसिंगची सुरुवात मात्र तितक्याच दिमागदार पद्धतीने केली आहे. ताबडतोब उत्तर दिले केतन धुळ्याने आणि ऋतिक दलवीवरती 2 बॉलमध्ये धावा आल्यात 8. आता थोडं टेन्शन वाढलंय वाकस टीमचं, कारण सुरुवात चांगली झाली आहे. त्यामुळे केतन धुळे आणि गौतम धुलेला थांबवणं हे टीमसाठी गरजेचं असणार आहे. 2 बॉल धावा मात्र 8. ऋतिक टू केतन. बॉल तिसरा. केतनचा फटका हवेत आहे खेळाडू स्वतः गोलंदाज कॉटन बोल्ड. केतन इथून बाद. धावा 3 बॉलमध्ये 8. फलंदाज 1. इथून बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद झाले केतन धुले. भरपूर अपेक्षा होती केतनच्या बॅटिंग वरती. खरं तर केतनची विकेट एक मोठा धक्का आहे दुर्वा 11 सावले टीमला. 3 बॉल आणि 8 धावा. 17 धावा करायच्या. आता 3 बॉलमध्ये किमान 9 धावा आल्या पाहिजे सावले टीमच्या धावा फलकावरती, म्हणजे ओव्हरची सरासरी राखता येईल. आणि नवीन फलंदाज जयवंत मोडक. 3 बॉल धावा मात्र 8. एक फलंदाज केतन बाद आणि 3 बॉल इथून शेष आहेत पहिल्या पॉवर प्लेचे. चौथा बॉल फटका विकेट. लगातार दुसरा झटका दुर्वा 11 सावले टीमला. केतन धुळ्यानंतर जयवंत मोडक देखील बाद. स्वप्नील माळीने त्या ठिकाणी कॅच पकडली आणि लगातार 2 विकेट. दोन लगातार विकेट आल्या. सुरुवात इतकी चांगली झाली होती की 2 बॉलमध्ये 8 होत्या आणि 2 बॉलमध्ये 2 विकेटने 4 बॉलमध्ये धावा आहेत त्या 8. जयवंत मोडक स्वस्तामध्ये परतले. फटका चांगला होता पण चेंडू उंच गेला आणि स्वप्नील माळीने त्या ठिकाणी कॅच पकडली. 4 बॉल 8 धावा. ऋतिक दलवी समोर विकेट हॅट्रिकची संधी. राज वैखरे ने षटकार हॅट्रिक ठोकली. 4 बॉलमध्ये 4 षटकार ठोकले राज वैखरेने आणि ऋतिक दलवी त्याचाच साथीदार त्याचाच पार्टनर आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. पाचवा चेंडू इथून निर्धाव. ओव्हरची सरासरी राखण्यामध्ये मात्र दुर्वा 11 सावळे संघ थोडा पिछाडीवर आला. 3 बॉल डॉट गेले. 2 मध्ये 8 होत्या. 5 बॉल मध्ये 8. किमान या बॉलवरती तरी षटकार किंवा चौकार पाहिजे ओव्हरची सरासरी राखण्यासाठी. लास्ट बॉल. एका रनने ओव्हर इथून समाप्त होईल आणि 9 धावा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या दुर्वा 11 सावळे टीमच्या. लक्ष इथून आता 3 ओव्हरमध्ये 60 धावांचे, म्हणजे जी सरासरी 17ची होती ती आता 20 पर्यंत पोहोचली. 3 ओव्हर आणि 60 धावांची गरज आहे दुर्वा 11 सावळे टीमला. यानंतर सेकंड राऊंडची मॅच होईल. पहिल्या मॅचमध्ये जिंकणारा कोळिवली संघ तनिष 11 कोळिवली आणि या मॅचमधील जो संघ जिंकेल तो सेकंड राऊंडची पहिली मॅच खेळेल आणि सेकंड राऊंड हा 3 ओव्हरचा असेल हे आयोजकांच्या वतीने आपल्याला सांगण्यात आलं आहे. आणि त्यानंतर मात्र जय हनुमान भुतिवली आणि आई गावदेवी कोलारे या 2 टीममध्ये मॅच होईल. कोलारे संघ उपस्थित झाला. टीम आपलं स्वागत. तीन ओव्हर आणि 60 धावा. या ओव्हरमध्ये आता किमान 20 धावांची ओव्हर आली पाहिजे. गोलंदाज सय्यार अमर, गोलंदाज किरण. पहिलाच बॉल मागे विकेट किपर राज वैखरेने बॉल कलेक्ट केलाय. डॉट बॉल. सातत्याने येणारे डॉट बॉल थोडा रन रेट जो हवा आहे 20च्या सरासरीने तो थोडा वाढताना दिसतोय आणि अमरला पाठवण्यात आलं. खरं तर कॅप्टनचा हा थोडासा रिस्की निर्णय होता, कारण अक्षयसारखा फलंदाज होता
तरी सनी होता, रुपेश होता, अमरला पाठवण्यात आलं, पण जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे अमरला. कारण रन रेट प्रत्येक ओव्हरमध्ये 20चा येऊन पोहोचला आणि षटकार चौकार येणं गरजेचंच आहे दुर्वा 11 सावळेसाठी. लगातार 2 डॉट बॉल. खरं तर बॅट आणि बॉल यांचा संपर्क नाहीये आणि आता 16 चेंडूमध्ये धावा पाहिजे 60. फलंदाज बाद. अमर इथून बाद झालाय. 15 बॉल धावा पाहिजे 60. अमर 5 बॉलमध्ये 4 डॉट बॉल करून आउट झाला. आता 15 बॉल आणि 60 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज अक्षय मोडक. चांगला शॉट. सीमा पार षटकार. स्टँड अँड डिलिव्हरचा षटकार आला अक्षय मोडकचा. हाय पोटेन्शियल हाय कॅपॅसिटी असणारा बॅटर अक्षय मोडक. हिम्मतवान बॅटर आहे अक्षय मोडक. आणि खरं तर अमरच्या आधी त्याला पाठवायला हवं होतं. हरकत नाही. गेल्या गेल्या अक्षयने टोकला षटकार. 54 धावांची गरज आहे 14 बॉलमध्ये 9 सिक्स इथून ठोकायचे सावळे टीमला. 14 बॉल आणि 54 धावांची गरज. पुन्हा एकदा अक्षय मोडकचा शॉट. सर्कलच्या बाहेर चेंडू, पण इथून मात्र हिट विकेटच्या स्वरूपात अक्षय मोडक बाद. स्पर्श झाला स्टंपला आणि अक्षय इथून बाद. सामना आता 13 बॉल आणि गरज आहे 54 धावांची. तेरा बॉल आणि 54 धावा. अक्षय इथे स्वतःच्या चुकीने बाद झालाय. फक्त 15 धावा आहेत धावा फलकावरती. 2 बॉल 8 ची सुरुवात. 11 बॉलमध्ये 15 धावा, म्हणजे मागच्या 9 बॉलमध्ये फक्त 7 धावा आले. त्यातही अक्षय मोडकचा एक षटकार आहे. म्हणजे 8 बॉलमध्ये फक्त एकच धाव आली दुर्वा 11 सावळे टीमची. गोलंदाज तयार किरण शेळके. रुपेश जुळे अगेन्स्ट खेळेल बॉल. 2 ओव्हर इथून कंप्लीट. धावा आहेत फक्त 15 आणि 12 बॉलमध्ये धावा पाहिजे 54. 12 मध्ये 9 सिक्स खेळायचे आता. खरं तर वैभव मोडक सारखा फलंदाज अजून डगआउट मध्ये बसलाय. काही होऊ शकेल. चांगले फलंदाज माघारी आहेत. अमरने जिथे 5 बॉलमध्ये 4 डॉट बॉल केले, 1 सिंगल रन केली आणि त्यानंतर थोडं दडपण आलं. पण आता गरज आहे टीमला 12 चेंडूमध्ये 54 म्हणजे 9 षटकारांची. यानंतर कोलिवली टीमचे कॅप्टन आपण स्टेजच्या दिशेने यायचं आहे. हा सामना संपला की लगेच आपण टॉस करणार आहोत. वाकस टीम कडून गोलंदाजी मार्क वरती आलाय तो तुषार. 2 ओव्हरमध्ये 54 धावा. राज वैखरे याचा जो बॅटिंग परफॉर्मन्स राहिला, 40 धावांची इनिंग खेळला राज वैखरे. खतरनाक शो होता राज वैखरेचा. त्यानंतर पलटवार म्हणून सुरुवात चांगली झाली होती केतन धुळेने आणि त्याचबरोबर गौतमने, पण विकेट आली. अक्षय देखील बाद झाला आणि आता सामना 2 ओव्हर 56 धावा. मोहन दळवी दादा यांच्याकडून वाकस टीम जर विजयी झाली तर संपूर्ण खेळाडूंसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात येईल. टीम कोच मोहन दळवी दादांकडून टीम जिंकल्यानंतर नाश्त्याची व्यवस्था. चांगला चेंडू हलक्या हाताने फक्त खेळले. 9 चेंडू आणि गरज आहे आता 51 धावांची.
भारत आणि इंग्लंडमध्ये टेस्ट क्रिकेटचा दुसरा सामना चालू आहे. यशस्वी जयस्वालने द्विशतक ठोकलं आणि चांगली सुरुवात भारतीय संघाला करून दिली. आणि मोहन दळवी यांच्याकडून मात्र संपूर्ण वाकसकरांसाठी नाश्त्याची व्यवस्था, जे जे मॅच बघण्यासाठी आहेत त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था. चांगला बॉल तुषारकडून. सामना खरं तर आता 8 बॉल आणि 52 धावांचा आहे. आठ बॉल आणि 52 ची गरज. तुषारचा चेंडू आणि इथे देखील डॉट बॉल. 7 बॉल आणि 52. चला कोलिवली टीमचे कॅप्टन आपण स्टेजच्या दिशेने या. सेकंड राऊंडची मॅच लगेच होणार आहे. 7 बॉल आणि 52. शेवटचा बॉल एका सिंगल साठी प्रयत्न केलाय सनीने. चला 6 बॉल बाकी आहेत आणि 51 धावांची गरज आहे. 1 ओव्हर आणि 51 ची गरज आहे. चला 6 बॉल आणि 51 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलाय तेजस. खरं तर लास्ट ओव्हर आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये 51 धावा मोठी धावसंख्या आहे. सनीने स्ट्राईक राखली आहे स्वतःकडे आणि किमान राज वयकरने टोकलेले 4 षटकार. तरी सनी दुले इथे परत करेल का दुर्वा 11 सावले टीम कडून. धावा होणं आता अशक्य आहे पण करण्यासाठी किंवा किमान आपली बॅटिंग पेश करण्यासाठी 6 चेंडू आहेत. सनी दुलेकडे तेजस आला. पहिला बॉल सनीचा शॉट उडवलाय. चेंडू उडवलाय आणि चेंडू ऋतिकच्या हातात. विकेट आली सनी दुलेची. विकेट नंबर 6. 6वा फलंदाज इथून बाद झालाय दुर्वा 11 सावले टीमचा. आणि प्रसाद मोडक आता खेळपट्टीवरती उतरतोय. 5 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. मोहन दळवी वाकस टीमचे कोच म्हणून जेव्हा जेव्हा टीम मच्या पाठीशी असत ना टीम जिंकते म्हणजे जिंकतेच. आणि गावदेवी कोलारे संघ इथे उपस्थित झालाय. गावदेवी कोलारे टीम आणि त्यांच्याही टीमचे कोच हरेश गोमारे यांचं हार्दिक स्वागत. पाच चेंडू 51 ची गरज आहे. चांगला डॉट बॉल काढलाय तेजसने. आणि वाकस संघासाठी बंपर ऑफर. जर वाकस संघ या स्पर्धेमध्ये फायनल जिंकतोय तर मोहन दळवी यांच्याकडून संपूर्ण टीमसाठी एकविरा ट्रिप इथून देण्यात येईल. जबरदस्त पारितोषिक मोहन दळवी यांचा. 4 बॉल मध्ये 51 पाहिजेत. प्रसाद मोडक आडव्या बॅटने हाही चेंडू डॉट. 3 बॉल 51 पाहिजेत. 3 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. प्रसादसाठी हा चेंडू होता. लगातार डॉट बॉल आले तेजस आणि विकेट आली यावेळेस प्रसादची. 69चं टार्गेट होतं. हायेस्ट टोटल होती. चांगल्या सुरुवातीनंतर डाव थोडा कोलमडला आणि 7 फलंदाज इथून बाद झाले दुर्वा 11 सावळेचे. तेजसच्या ओव्हर मधले आता चेंडू शिल्लक आहेत फक्त 2 बॉल बाकी आहेत तेजसचे. चला कोलिवली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी स्टेजच्या दिशेने यायचंय. एक चेंडू फक्त बाकी आणि गरज आहे 50 धावांची. जय गावदेव नेवाली टीमचे सर्व कमिटी मेंबर्स प्रचंड मेहनत घेत आहेत. 4थ्या वर्षामध्ये ही स्पर्धा आहे.
खरं तर चांगलं नियोजन, नीट नेटका असं आयोजन, भरपूर सारी बक्षिसं आणि एक बॉल फक्त या मॅच मधला बाकी. चांगला शॉट रुपेश धुळेचा, फिनिश केलं चौकाराने. सामना जिंकलाय 45 धावांनी. 45 धावांनी सामना जिंकलाय तो वाकस टीमने. आणि त्याचबरोबर या सामन्याचा सामनावीराचा किताब 14 चेंडू 40 धावांची इनिंग खेळला, 5 षटकारांची खेळी साकारली तो राज वैखरे ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच.